सर्वप्रथम देवाला पंचांग प्रणाम करायचा आहे. तिने वेळेस कोणीही बोलायचं नाही. भगवन्तं अभिवादि बुद्धं नमामि. नमस्कारामि धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावको संघो संघं नमस्कारामि संघं नमामि. जे कम्फर्टेबल मांडी वापरतात शांतीचं, कल्याणाचं, समतीचं, ममतेचं, बंधुभावाचं, न्यायाचं असा पावन पवित्र संदेश देणारे तिच्याचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे नेहमी निष्कलंकित होतं. असे ते देव आणि मनुष्यांचे शास्त्र, देवार्थात सज्जन महापुरुष, शांततेचे पितृजविणारे, शांततेचे उद्गार ते विश्वशांती दूत, महान प्रज्ञावान, महान करुण सागर, महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध. जन्मास आलेला प्रत्येक मनुष्य खरंच खऱ्या अर्थानं दुःखामध्ये मुक्त व्हावा, सुखी व्हावा, समाधानी व्हावा म्हणून असे शुद्ध आणि पवित्र हेतूने प्रस्थापित केलेला बौद्ध धर्म, की ज्याला आपण पालीमध्ये सधम्म असं म्हणतो, जो की धर्म नसून धम्म आहे. आणि याच सधम्माचा अहोरात्रीय जंबुदीपामध्ये अर्थात या भारत भूमीतच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या थाटाने, मोठ्या जोराने, मोठ्या कष्टाने सधम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असणारा तथागतांचा तुमच्या युक्तीवरून कमल फुलासारखे पूर्ण गेले असं ते भारतीय राज्यघटनेचे निर्माते, विश्वरत्न परंतुचे पूज्यश्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून तसेच या सर्व श्रद्धासे संपन्न धम्म उपासक, उपासिका व तसेच शेलार परिवार व तसेच गायकवाड परिवार आज प्रामुख्याने आपण सर्वजण सहज करून दोघेही या ठिकाणी एक भावी धम्मपती पत्नी म्हणून पुढील आयुष्यात जगणार आहे. तेव्हा या ठिकाणी बुद्ध वचन प्रस्थापित होणार आहे. त्यांच्या जीवनातील सर्वात पहिलं कर्म या ठिकाणी घडणार आहे ते म्हणजे बुद्ध धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदाय बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. साधु साधु उभे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. अनुग्रहं सतवा
शीलं देथ मे भन्ते यमहं वदामि तं वदेत बोलहं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणा परिपूर्णं अहं भन्ते पाता वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि त्रिशरणेन सभ्यं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तत्त्वापमादेन शीलसंपादितं स्मरण करणार आहोत तेव्हा या मंगल प्रसंगी आपला जो धर्माचा केंद्रबिंदू आहे मन मीन्स माइंड असतं त्या मनाच्या माध्यमातून या दाम्पत्यास आपल्याला मंगल मिळते करायचे आशीर्वाद द्यायचा आहे आपणास ते बुद्धवचन येत असतील तर माझ्या समवेत संस्कार सोहळा मानला जातो या संस्कार सोहळ्यामुळे हे दोघंही दाम्पत्य त्यांच्या भावी जीवन एक धर्मपती पत्नी म्हणून जीवन जगणार आहेत त्यांच्या ह्या संस्कारामुळे खऱ्या गृहस्थ जीवनाला प्रारंभ होत आहे तेव्हा या मंगल प्रसंगी आपण सर्वांनी हात जोडायचे आहे या बुद्धवाणीला मी या ठिकाणी सुरुवात करीत आहे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स गुणबन्धो गुणोपेतं येतं सुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं सुमेरनेन पूरेणमेतेन लभामि मोक्षम् उपं मिलायति यथा इदं मे कायोदृतं पूजयामि ब्रह्मोदं सुगन्धिकाय वदननन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतम् भूतं
सभ्य बुद्ध से बिंबे सकल कलश दिसे केसलो माति धातु वंदे सभ्ये बुद्धं सबल तनुजं बोधि चेत्यं नमामि वंदामि चेत्यं सब सपठाणि सुकटिचितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा यस्समुदे निसिन्नो असपारि विषयनक्का तो सवितं सर्ता वंदे तं बोधिपादपम् इमे जेते महाबोधि लोकनाथेन पूजिता काम्पीते नमसामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवान् सम्मा सम्बुद्धो वेदाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरी सुधम्म सारथि सत्ता देव मनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष बुद्धातीतास एष बुद्धानागता पचुपन्नासे बुद्धाहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवसेन ओतु ते जयमङ्गलम् स्वाहातो भगवता धम्मो सन्तिष्ठितो कालिको यहि पश्यको पणायको अर्चनं वेदितव्यो विनोहिति धम्मं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीतास एष धम्मानागता पचुपन्नासे धम्माहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवसेन ओतु ते जयमङ्गलम् सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उसिपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संघो एदितं चत्तारि पुरुषयोगानि अष्टपुरुषभोगला यस्य भगवतो सावक संघो आहुनयो पाहुनयो दक्षिणयो अंजलि करणयो अनुत्तरं पूयं केतं लोकसाति संघं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष संगातीतास एष संगानागता पचुपन्नासे संगाहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवसेन ओतु ते जयमङ्गलम् इमाय धम्मां धम्मपटिपत्या बुद्धं पुसेमि निवाद समागमो सतन समागमो यावनिर्वाणपत्या देववसन्तु कालेन सुख सम्पत्ति हेतुः हेतुः भवतु लोकस्य राजा भवतु धम्मिको राजा भवतु धम्मिको राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कथाय शुद्धचेतसा चिरंजितं तु सद्धम्मो लोको भवन्तु सुखी सदा दिव्य प्रभरतु साधुवरदानतु अद्य कुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान संसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न सुजनोद्धारा भगवंता मुसाखरा भक्त काजा सबदार संगरी शस्त्रधरिता करी कापलारी उरी रुद्ररूपा मुक्ति पथ पोलता मनुस्मृती जाडिता उजाडी लागती गा मार्ग सहज राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोधिसत्व भरती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धास्मि शरण धम्मास्मि शरण संघास्मि भीमराजा 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 दोघांनी बोलायचे आणि सर्वांनी म्हणतो सभ्य भवन्तु चके विनो सभ्य भद्राणि पश्यन्तु माखंच दुःखमागमा द्वितीयंपि तृतीयंपि सभ्य सत्ता सुखी भवन्तु सभ्य भवन्तु चके विनो सभ्य भद्राणि पश्यन्तु माखंच दुःखमागमा
एतेन स्वच्छवज्रेन सोतुते हन्तु सर्वदा एतेन स्वच्छवज्रेन सर्वरोगा विनाशतु एतेन स्वच्छवज्रेन सर्वभया विनाशतु एतेन स्वच्छवज्रेन सर्वदुःखा विनाशतु एतेन स्वच्छवज्रेन होतु ते जयमङ्गलम्। साधु प्रगति साधु साधु साधु।